मनोज जरांगे की शांति रैली आज छत्रपति संभाजीनगर में संपन्न हो रही है। साथ ही मराठा आरक्षण को लेकर सरकार को दिया गया अल्टीमेटम भी आज खत्म हो रहा है। इसी पृष्ठभूमि में मनोज जरांगे पाटिल ने जालना में प्रेस कॉन्फ्रेंस कर सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि मराठा समुदाय को न्याय दो, तुम हमारा गुस्सा बर्दाश्त नहीं कर सकते। साथ ही जरांगे ने सरकार को चेतावनी भी दी है कि अगर आरक्षण को लेकर कोई फैसला नहीं लिया गया तो आने वाले विधानसभा चुनाव में आपकी 288 जगह की हार के लिए मैं जिम्मेदार रहूंगा। हे बोलत नाही, सरकार तरी कोणचं बोलत आहे? सरकारला तर बसले ते तर विरोधीच आहेत, यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवले। आता हे मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसरे सुद्धा, त्यांना काय भावातून मतदान नाही आणलं। आता झाले जेवढे झालेत ना आताचे आमदार, यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय। मराठ्याच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे, आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय। निवडून दिलंय आमच्याच आमदारानं, बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलीत मला माहित नाही, त्यांना मतदान दिले। मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं, आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाराचा विषय संपला।